नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो. जस्ट काही दिवसापूर्वी आपली तलाठीची ऍड आलेली आहे आणि तुम्ही सर्व लोक अभ्यासाला लागले. भरपूर मेसेज कॉल्स आलेले आहेत आणि तुम्हाला जसं मी प्रॉमिस केलेलं की आपण कर्मयोगी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज कंटिन्यू करणार आहोत आणि पूर्ण प्री मेन्स होईपर्यंत तुम्हाला मदत करणार आहोत. सो पहिला टप्पा आपला झाला, ऍड पडली आहे. नंतर आपण सिलेबस पण डिस्कस केलाय, ऍपवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही इंट्रोडक्शनचा जाऊन बघा. म्हटलं परत परत नको. त्यानंतर एक अजून कॉमन मेसेज आणि कॉलवर गोष्ट होती. बरेच जण असं पण म्हटले की आम्हाला क्लास लावायचा, काही म्हणते आमचा ऑलरेडी अभ्यास झालाय पण आम्हाला बुक्स प्रॉपर माहित नाही. त्यामुळे जे सरळ सेवेतनं तलाठीसाठी येणारे विद्यार्थी त्यांनी नेमके कोणते बुक्स चेंज करायचे, आपले टीसीएस आयबीपीएस सोडून आता तुम्हाला एमपीसीचे बुक्स घ्यायचे किंवा काही नवीन एमपीएससी करणारे विद्यार्थी, आता सिलेबस तर सेम आहे त्यामुळे एक कॉमन बुक लिस्ट देतोय. पहिलीच एक गोष्ट क्लिअर करतो, खालील ऑथरकडनं मला 1 रुपया पण भेटलेला नाहीये, पण मी फक्त आजचे पुस्तकं घेऊन आलोय की आपण एक नॉर्मली कोणते बुक्स घेतले पाहिजेत. याचा अर्थ हेच घ्या असं बिलकुल नाही, तुम्हाला अल्टरनेट आवडले तर घ्या. फक्त मी आवाका जो आहे ग्रुप सी एक्झामच्या प्रिलिम्स आणि मेन्सचा, त्या हिशोबाने काही प्रिलिम्सचे पुस्तकं सांगतोय फक्त, मेन्सचे नाही. मेन्सचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. त्यासाठी मला पहिले सिलेबसकडे जावं लागेल. तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे हे डोक्यामध्ये ठेवून आपल्याला पुढे जायचंय. सगळ्यात पहिल्या विषयाकडे आपण जातो, जसे टाइमपास करायला नको. सगळ्यात पहिला विषय आहे आपला मित्रांनो इतिहास, आणि तिथे सिलेबस क्लिअर मेन्शन आहे. चला सिलेबस डिकोडिंग बद्दल पण थोडं बोलून घेऊ. इतिहासामध्ये त्यांनी 2च टॉपिक दिले, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. याला मी प्लस समाज सुधारक असं म्हणतो. 3 टॉपिक आपल्याला प्रॉपर करावे लागतील आणि मेन्सला पण हेच आहे. इन डिटेलमध्ये समाज सुधारक आपल्याला विचारलेले असतात दरवर्षी. मग आता यासाठी कोणते पाठ्यपुस्तकं तुम्ही वापरले पाहिजे बघा. स्टेट बोर्ड वगैरे वाचायला आपल्याकडे आता वेळ नाही, तर काही बुक्स तुम्हाला मी घेऊन आलोय सोबत दाखवायला, ते एकदा बघू. आणि काही नोट्स आहेत आपल्या कर्मयोगी अकॅडमीच्या, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले की ज्यातनं मी स्वतः सुरुवात केलेली होती, थोडं पुस्तक आता मोठं झालंय, रंजन कोळंबे सरांचे आधुनिक भारताचा इतिहास. आधी ते छोटं होतं, आता खूप डिटेलमध्ये गेलेलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल 100% तुम्ही हे पुस्तक करा. खूप चांगले भारताच्या इतिहासासाठी. त्याच्यासोबतच आपल्या कर्मयोगी करिअर अकॅडमीच्या ऍप वरती छोटीशी नोट्स आहे आपलीच, मीच ती बनवलेली आहे आणि एसटीआय धनश्री मॅडम यांच्या हस्ताक्षरात ती लिहिलेली आहे. हिस्ट्री नोट्स आहेत, हार्डली 30 ते 40 पानांसाठी, पण ही रिव्हिजनसाठी. या डायरेक्ट पाठ्यपुस्तक म्हणून वाचू नका, सर्व त्यातनं येणार नाही. हिस्ट्री नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये ऍप वरती आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. सो हे झालं माझं इंडियन हिस्ट्रीसाठी. आता याच्यासोबत महाराष्ट्रासाठी मी काय केलं पाहिजे, तर बघा एकच पुस्तक सजेस्ट करेल, बेस्ट आहे, याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. प्रिलिम्सला पण आणि मेन्सला ही आपली इतिहासवाल्यांची किंवा महाराष्ट्राच्या इतिहासवाल्यांची भगवद्गीता समजा. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास बाय गाठाळ सर. ठीक, अजून 2-3 प्रकाशनं होती पण मला ते जरा मोठे वाटले. हे पुस्तक थोडं वाचायला बघा, सोपं नाहीये, असं कटकट येतं. याला एक काम करा, बाइंडिंग करून घ्या, समजायला सोपं जाईल. पण हेच पुस्तक वाचा गाठाळ सरांचं. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी क्लिअर आहे की महाराष्ट्राचा इतिहास पण आहे, वेगवेगळ्या चळवळी, तुमच्या शेतकरी असेल, क्रांतिकारी असेल, तुमच्या कामगार चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, प्लस तुमचे समाज सुधारक जवळपास 60-70 समाज सुधारक यात पण दिलेले. आयटक पासून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही हे 100% वाचा. जर हे वाचायचा कंटाळा आला असेल तर तिसरं अजून एक पुस्तक सजेस्ट करतो. ते पुस्तक म्हणजे समाज सुधारक, जे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं पुस्तक आहे, फक्त समाज सुधारकांसाठी. जमलं तर तेही वाचलं तरी चालेल. एवढं मोर दॅन इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. याच्या प्रश्नांसाठी काय करायचं ते शेवटी सांगतो एकत्रित. हे झालं आपला इतिहास. पुढच्या विषयाकडे आपण येऊ, तो म्हणजे तुमचा भूगोल. आता इथे सिलेबस मध्ये जाताना आयोग काय म्हटलंय, महाराष्ट्र, नंतर पृथ्वी, जग वगैरे वगैरे म्हटलंय. बट आतापर्यंत गेल्या 7-8 वर्षामध्ये ना प्रिलिम्सला ना मेन्सला जगावर वगैरे कुठेच प्रश्न आलेले नाहीये. रेखांशावर वगैरे एखादा प्रश्न आलेला असेल. इथे तुम्हाला ना भारत पण ऍड करायचं राहून गेले, पण भारताच्या भूगोलावर अर्धे प्रश्न येतात 10 पैकी. तुम्हाला 2 पुस्तकं मी सजेस्ट करेल, 3 ऍक्च्युअली, त्यात अल्टरनेट 2 तुम्ही सिलेक्ट केले पाहिजे. आणि शक्यतो भूगोलाची जी हार्डनेस क्वालिटी ती वाढत चालली, एन्व्हायरमेंट बेस्ड होत चाललाय, थोडंसं लॉजिकल अप्रोच पण तिथे आपल्याला वाढवावा लागेल. बघा सगळ्यात पहिलं जे भारताच्या भूगोलासाठी मी सजेस्ट करेल ते क्लास नोट्स बाय लोकसेवा पब्लिकेशन. अजून एक सध्या ते बुक अवेलेबल नव्हतं, ते म्हणजे एक स्टेप अप अकॅडमीचं पण बुक आहे, खूप चांगलं आहे. तर ते पण तुम्ही वापरू शकता भारताच्या भूगोलाचं. नो कोणताच प्रमोटेड व्हिडिओ नाही, हा मला फक्त विद्यार्थ्यांची मदत करायची म्हणून बनवलाय. हे छोटे, हे देखील वापरू शकतात. भारताच्या भूगोलासाठी दिस इज मोर दॅन इनफ. आणि जे तुमचं 21,000 बुक आहे त्यावर मी
त्याचा यूज केला सफिशियंट आहे. सोबत महाराष्ट्राचा भूगोलाला 2 पुस्तक आहे, जे पुस्तक वाचून आम्ही लहानाचे मोठं झालो, ते म्हणजे आपलं AB सौदी सरांचं पुस्तक. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक दीपस्तंभचं देखील वापरू शकतात. त्याच्यासोबत आपले भूगोलाच्या नोट्स आहेत, ह्या पण एक 30-40 पानांच्या आहे. हे तर मी गॅरंटीने तुम्हाला सांगेल की जे कॉमन येणारे 21,000 ते सगळे प्रश्न आहेत PYQ ते सगळे याच्यामध्ये आहेत. हे देखील नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या ऍप वरती मिळून जातील. तुम्हाला कर्मयोगी करिअर अकॅडमी खाली लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा, कोणतेच चार्ज नाही त्यासाठी. ठीक आहे. नंतर तुम्हाला जर समाज सुधारक वाचायचा खूपच कंटाळा आला असेल किंवा करायचंच नसेल, तर आपल्या समाज सुधारकच्या सुद्धा नोट्स आहेत, हँड रिटन आहेत बाय STI धनश्री मॅडम गायकवाड. मीच संपादन केलेलं आहे या नोट्सचं. तुम्ही ह्या वापरू शकता बिंदास. सो ह्या पण तुम्हाला ऍपवर मिळून जातील. नंतर पुढचा जो गेम चेंजिंग विषय मला वाटतं 15 प्रश्नांचा, तो म्हणजे इकॉनॉमिक्स, ज्याचा कल थोडासा अवघडाकडे होत चाललेला आहे. सो त्यासाठी तुम्हाला मी 2 गोष्टी सजेस्ट करतो की लोकसेवा पब्लिकेशनच्या क्लास नोट्स आता ह्या कोणी वाचाव्या, ज्यांचं इकॉनॉमिक्स थोडंफार ओके आणि ज्यांना नाही जमतच नाही का की हे पण मला डोक्यातच जात नाही, तर तुम्ही कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेऊन टाका. किंवा किंवा ते पण डोक्यात जात नाहीये, तर मग थोडंसं मोठं पुस्तक आहे बॉस, ते म्हणजे दीपस्तंभचं डॉक्टर किरण देसले सरांचं पुस्तक, ज्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 मी माझा ऐका 3 महिन्यात एवढं होणार नाही. माझं असं मत आहे, हेच तुम्ही करा. हे तुमच्या डोक्यात जात नसेल तर आपल्या कर्मयोगी अकॅडमीच्या ऍपवरती अमोल सरांच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. तेवढं जरी तुम्ही केल्या, डाटा थोडा जुना आहे, नवीन अपडेट होऊन येईलच, तेवढं जरी तुम्ही केलं तरी मोर दॅन इनफ आहे. पुढे जाऊयात आपण. नंतर आहे तुमची चालू घडामोडी. यासाठी मी कोणतं पर्टिक्युलर रेफरन्स देणार नाही, मी कोणतंच बुक आणलेलं नाही. का ते सांगतो तुम्हाला की चालू घडामोडी हा इतिहास बनवून टाकलाय आयोगाने. डायरेक्ट 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षापूर्वीचे प्रश्न येत आहेत, आणि आता प्रिलिम्सला 15 आहे आणि मेन्सला 10 प्रश्न आहेत. आता आपण तलाठी जेव्हा सरळ सेवा वेने द्यायचो ना, तेव्हा विषय काय होता की वरवर केलेलं चालू घडामोडी 1-2 महिन्याचं चालायचं, आता 1-2 वर्षाचं पण कमी पडतंय. मग यात जे सर्वात महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे तुमचं सिम्प्लिफाईडचं पुस्तक. 2 वर्षाचं करावं लागेल बरं का बॉस, म्हणजे 2025चं पण आणि 2026, 1.5 वर्षाचं तरी. सिम्प्लिफाईड वाचा. पृथ्वीची परिक्रमा आहे ती पण ते खूपच जाड पुस्तक आहे, एवढं मला नाही वाटत. इनपुट आउटपुट रेशो. अजून एक नाव जे माझ्या वाचण्यात आलं, देवा जाधवर सरांचं पण एक पुस्तक आहे, ते जरी तुम्ही याला अल्टरनेट ऑप्शन घेतलं तरी चालेल. पण परत ऐकून घ्या, इनपुट आउटपुट रेशो जर तुम्ही म्हणाल 15 पैकी 15 घेते अशक्य. आलंच तर वेल अँड गुड, पण ते येणं शक्य नाही, त्यामुळे याला कमी थोडासा वेळ द्या. पुढे जातो आपण. जो हक्काचा आपला विषय तो म्हणजे इंडियन पॉलिटी आणि पंचायत राज. माझं असं मत आहे, यासाठी तुम्ही 100% रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे, किंवा एम लक्ष्मीकांत घेऊ शकता. पण एम लक्ष्मीकांत खूप डिटेल UPSC राज्यसेवेसाठी आता नेमकं बुक अवेलेबल नाहीये, पण तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पॉलिटीचं बुक घ्या. ते पण नसेल घ्यायचं तर आपल्या अमोल सरांचं नवीनच पॉलिटीचं पुस्तक आलेलं आहे, तुम्ही हे देखील वाचू शकतात. बघा, इन डिटेल मध्ये पूर्ण एम लक्ष्मीकांत हार्डली 100 पानांमध्ये उतरवलेलं आहे. हे पण तुम्हाला आपल्या कर्मयोगीच्या ऍपवरती मिळून जाईल. तुम्हाला वाटत असेल हा नोट्स प्रमोट करतोय, बघा त्यातनं आम्हाला काही मिळणार नाही, तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचते, कमी पेजेस मध्ये माहिती पोहोचते, याचा मला आनंद आहे, दुसरं काही. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ज्याच्यात जनरल असं काहीच नाही ते म्हणजे सामान्य विज्ञान, पण तरी ते सामान्य आहे. आणि याला ऑल इन वन मी जरी सजेस्ट करणारं बुक, याच्यात मी वाचत आलोय 2 पुस्तकं, एक लुसेंट जीकेचं आहे, पण लुसेंट जीके वाचायला आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे स्किप करा. सचिन बस्के सरांचं नवीन एडिशन आलेलं आहे, हे तुम्ही जर व्यवस्थित कराल ना, याच्यामध्ये काय फायदा, PYQ पण दिलेले आहे आणि स्कॅन करून अजून PYQ सॉल्व्ह करू शकतात. माझ्या मते हे एक पुस्तक सफिशियंट आहे. रंगीबिरंगी पण आहे, पेजेसची क्वालिटी चांगली आहे. मी सुद्धा याचं जुनं एडिशन केलेलं होतं आतापर्यंत यूज. सो तुम्ही हे एकमेव पुस्तक हे आरामात वापरू शकतात. पुढे जो सर्वात जास्त मार्क देणारा विषय 20 मार्काचा किंवा 20 प्रश्नांचा, तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. याचं एकत्रित 3 ते 4 लोकांचं पुस्तक आहे. मी 3-4 नाव सांगतो. एक कोकिळा प्रकाशनचं पण आहे, नितीन माले सरांचं, संदीप आरगडे सरांचे. नवीन जे ट्रेंडिंग पुस्तक आहे ते अभिषेक ठिगळे सरांचे. ज्यांचं मॅथ्स रिजनिंग चांगले त्यांनी अभिषेक ठिगळे या PYQ बेसवरती असलेलं, आणि ते तुम्हाला दाखवून देतो मी. हे अभिषेक ठिगळेंचं पुस्तक आहे, मॅथ्सचं वेगळं आणि रिजनिंगचं वेगळं. तर हे पण काय माझे मित्र वगैरे नाही, पण पुस्तक चांगले. मी मेन्सला 1-2दा यांचे PYQ चे बुक वापरलेले, तर हे तुम्ही वापरू शकता. प्लस जो नवीन विद्यार्थी आहे सरळ सेवाला, भाई तुम्ही डोळे बंद करून या पुस्तकाकडे शिफ्ट होऊ शकता. सचिन ढवळे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, एकदम छान आहे. आणि याच्यात PYQ पण कव्हर आहे, दोन्ही विषय कव्हर आहेत. 20 प्रश्न आहेत ना, प्रॅक्टिस वाईज तुम्ही जाऊ शकता.
हे बेसिक लेवलला, आणि ऍडव्हान्स लेवलला जर जायचं तर अभिषेक ठिगळे सरांचं पुस्तक, हे दोन्ही पहिले हे घ्या, 1-2 महिन्यानंतर हे जरी घेतलं तरी चालेल. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल संदीप आरगडे सरांशी माझं काही वाईट आहे का, तसं काही नाही, त्यांचंही पुस्तक घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे झाले तुमचे एकंदरीत पूर्ण पुस्तकं. याला कव्हर करण्यासाठी 2 सर्वात महत्वाचे पुस्तक आहे, ज्याच्याशिवाय तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स पासच होऊ शकत नाही. पास होऊ शकत नाही. सध्या मी प्रिलिम्स बद्दलच बोलतो. सगळ्यात पहिले तुमचं 21,000 प्लस, आता इथे ऍड करतो मी, जरी सिलेबस एवढा आहे ना, 9वा पॉईंट मी ऍड करतो, तो म्हणजे तुमचा MCQ PYQ. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक मित्रांना हेच सांगतो की ज्या दिवशी तुमचं याच्यावरती कमांड येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने रचलेलं पुस्तक आहे, आम्ही जेव्हा अभ्यासाला आलो होतो 20, 21, 22 मध्ये, तेव्हापासून हे पुस्तक नवीन होतं, ट्रेंडिंगला होतं, तेव्हापासून आताही ट्रेंडिंगला आहे. यात हे जर तुमच्या एकदा डोक्यात गेलं ना, याच्यातले सगळे प्रश्न तुम्ही काही करा, सिंपल आहे, तुमचा टॉपिक झाला का याच्यातले PYQ सॉल्व्ह करा, दॅट्स इट. हे 21,000 लोकसेवा पब्लिकेशन, अजून काही पब्लिकेशनचे आहेत, बट याच्यावर आपण 100% ट्रस्ट ठेवू शकतो. वन्स अगेन, हे हाई पेड व्हिडिओ नाहीये किंवा मला याच्याबद्दल काही मिळते असं सुद्धा काही नाहीये. 21,000 तुम्ही MCQ साठी घेतलं पाहिजे. 10वा टॉपिक, शेवटचा टॉपिक प्रिलिम साठी. हा टॉपिक म्हणजे तुमचं अनालिसिसचं बुक कोणतं पाहिजे तुमच्याकडे, कारण की 21,000च्या बुक मध्ये फक्त प्रश्न उत्तर दिले, पण तुमचं एक्सप्लेनेशन काय पाहिजे. तर बघा, जर तुम्ही 21,000 लोकसेवा पब्लिकेशनचं घेता तर अनालिसिस कशाला 21,000चं घेता, तुम्ही वेगळ्या लोकसेवा पब्लिकेशनचं न घेता तुम्ही दुसऱ्या याचं सुद्धा घेऊ शकतात. तर इथे मात्र मी पेड प्रमोशन नाही म्हणू शकत, पण माझा मित्रच आहे अविनाश चितोळे, त्यांनी लिहिलेलं एकदम चांगलं पुस्तक आहे कंबाईन लॉजिक बुस्टर, आणि कमी वेळामध्ये. आता सध्याला आहे ना, एकच मिनिट, मला उचलता आलं तर मी तुम्हाला दाखवतो. हे 2 पुस्तकं तुमच्या आरामात प्रिलिम्स काढून देऊ शकता जर तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित. याच्यामध्ये काय, प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित अनालिसिस आहे, लॉजिक सह मांडलेलं आहे, आणि हे दोन्ही लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. सो हे असे जवळपास 10 कंटेंट आपण केलेले आहे. एवढ्या पुस्तकांचा जरी मित्रांनो तुम्ही नीट अभ्यास केला तर मला नाही वाटत आपल्याला आपल्या प्रिलिम्सला आणि मेन्सला काही अडचण येईल. मेन्सचा व्हिडिओ आपण वेगळा बनवू. एक मी माझा ओव्हरऑल अनुभव सांगितला, याच्या व्यतिरिक्तही तुमची चॉईस असू शकते, नो डाऊट. पण माझा सरळ सेवेतनं MPSCत आलेला विद्यार्थी आणि नवा विद्यार्थी यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ होता. याच्या पलीकडे आता काही विद्यार्थी असे पण आहे की ज्यांना बिचाऱ्यांना काय करायचं समजत नाही, 3 महिन्यामध्ये मी काय केलं पाहिजे. यस, थोडंसं प्रमोशनचा भाग, की 3 महिन्यामध्ये मला समजतच नाही, मला प्री काढायचीच आहे. यस मित्रांनो, तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या सोबत उभा आहे. आपण आपली फास्ट ट्रॅक कंबाईंड प्रिलिम्स प्लस मेन्स बॅच, म्हणजे नुसतं प्रिलिम्सच नाही, मी गॅरंटीने सांगतो तुमची प्रिलिम्स पण काढून देतो, प्लस मेन्सला पण सोबत जाऊन मेन्स पण क्रॅक करू आपण. ती आपली कंबाईंड प्लस प्री तलाठी बॅच, कंबाईंड प्री प्लस मेन्स तलाठी बॅच आता जस्ट आजपासूनच सुरू झालेली 27 जुलै. त्याला ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलाय. जे माझे विद्यार्थी किंवा मित्र बांधव लांबून असतील, ज्यांना नाशिकला यायला पॉसिबल नाहीये, ते ऑनलाईन वेने जाऊन आपला ऍप सबस्क्राईब करू शकतात. तुम्हाला ऍपवर इंट्रोडक्शन व्हिडिओ येतो, जाऊन बघा, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल. आणि बॅच वरती सध्या ऑफर पण चालू आहे. जी बॅच आपण 7,500ला देत होतो ती बॅच आता फक्त 4,000ला आपण देतोय. त्या 4,000 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स आणि जवळपास 6 महिन्याचा तुम्हाला वॉच टाइम मिळतो. तुमचं जर अभ्यासाची क्षमता चांगली असेल, आपण नंतर ड्युरेशन पण वाढवून देऊ, नो डाऊट. फक्त तुम्ही कनेक्ट राहाल. याच्यामध्ये ह्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, फॉर एक्झाम्पल 1857चा उठाव घेतला तर त्याच्यावरती लगेच त्याची PYQ घेतली जाईल प्रॉपर वेने, आणि लगेच 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरती टेस्ट घेतली जाईल. याच वेने सगळे बॅचेस, सगळे लेक्चर्स रन होतील मित्रांनो. विश्वास नसेल तुम्ही ऍपवरती जाऊ शकता, खाली ऍपची लिंक दिलेली आहे. आता आपण ही आपली लेक्चरची सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. याच्यानंतर आपण पुढचे स्ट्रॅटेजीचे लेक्चर्स आणणार आहे. मी आशा करतो की तुम्ही माझ्यासोबत नक्की राहाल. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. जय MPSC, जय तलाठी.